पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस शक्यता बनत आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, काल साधारणपणे सोलापूरच्या आसपास भागामध्ये चांगला असा पाऊस झालेला आहे. तर कोणी सोलापूरचा जिल्हा असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला का? तर मित्रांनो आहे ना, येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे. तर याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो, अशा प्रकारे ना 2 ट्रफ रेषा विकसित झालेल्या आहे व्ही प्रमाणे आपल्या. त्यामुळे काय होतं आहे मित्रांनो, अशा प्रकारे वारे येत आहे. बंगालचे उपसागरात वारेसुद्धा आपल्या भारताकडे येत आहे आणि अरबी समुद्राचे वारेसुद्धा आपल्याच प्रकारे येत आहे. हे जोड क्षेत्रामुळे आणि वरचे कोरडे वारे येत आहे. हे वारं एकत्र आल्यामुळे महाराष्ट्र आणि भारताच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस शक्यता बनत आहे मित्रांनो. चला मित्रांनो, बघूया नकाशाप्रमाणे. तर सॅटेलाईट इमेज पाहिली ना आपण, तर याद्वारे आपल्याला भारत आणि महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये आपल्याला चांगला असं पाऊस दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला या जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांच्या कडकडासह हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मित्रांनो. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणेचे काही भाग, सोलापूर, सांगली या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार. पालघर, ठाणे, संपूर्ण कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला चांगला असा पाऊस दिसत आहे आपल्याला मध्यम स्वरूपाचा. आणि राहिलेले भाग आहे मित्रांनो, या ठिकाणी क्वचित हलकासा पाऊस होऊ शकतो, अन्यथा जास्त काही पाऊस आपल्याला नाही दिसत आहे. आणि काही नाशिकच्या जे पूर्व भाग आहे या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळणार येत्या 24 तासामध्ये. तर तुमचा जिल्हा नक्की कळवा कमेंटमध्ये. सध्याकरता इतकंच. रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.